षटकांची मॅच असेल, 4 बॉलर वापरले जातील. म्हणजे रिकी खाडी सरांना आता मला गुरुवर्य म्हणावं लागेल. नाही, कारण CPL ला मी त्यांचं स्पेशली, म्हणजे खरं सांगायचं तर स्पेशली मी त्यांची कॉमेंट्री ऐकायला जायचो, कारण मला लहानपणापासूनच आवड आणि श्रीकांत दादाच्या सोबत मी जायचो. माय शॉना मनोज पतारे फटका इथे दमदार आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल कंप्लीट, संघाचा खातं ओपन होईल. मुरबाड 40+, एक धाव आली फलकावरती मनोज आणि राजेश, गोलंदाजी मार्क वरती प्रवीण. एक शहापूर विभागातील मातब्बर टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला मुरबाड विभागातील दादा टीम आहे. मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये रंगत वाढेल, कारण इथे होणारा प्रत्येक सामना हाय होईल या अल्लानीकर चषकाच्या आयोजनामध्ये आणि नियोजनामधील जबरदस्त मॅच. फटका इथे दमदार आहे, बिगिट करायचा प्रयत्न, फटका फसला, तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप आणि बॉल, क्षेत्ररक्षण जबरदस्त होतं. दुसऱ्या धावेचा कॉल झाला, दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. फेकी लाजबाब होती. तिसऱ्या धावेचा कॉल नाही आहे. राजेश सर निघाले होते, पण मनोज पतारे सरांनी थांबवलाय. 2 धावा येतील, 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार करू. 3 धावा, फलकावरती 3 ऑन द बोर्ड. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण, स्ट्रायकर एंड वरती राजेश मिरकुटे, टायगर ऑफ मुरबाड. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटका एक्झिक्यूट केला, एक टप्पाकात, बॉल जाईल लांगावून सीमा रेषेच्या बाहेर. राजेश मिरकुटेचा ब्लास्ट, बॉल जाईल सीमा पार. धावा 4. धन्यवाद धन्यवाद. पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा कॉल आणि ती दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. ही खासियत राहिली राजेश मिरकुटे सरांची, जिथे तुम्हाला खाली जागा दिसेल ना तिथेच बॉल मारतील. मग तुम्ही तो बॉल लेगला टाका नाही तर आपला टाका, ही त्यांची खासियत आहे. धावसंख्येच्या फलकावरती 9 धावा, 9 ऑन द बोर्ड. मनोज पतारेची इनिंग महत्वाची राहील. बिरवाडीचा डाण्या भाग नॉन स्ट्रायकर एंड वरती शांत, इथे विकेट करायचा प्रयत्न, फटका फसलाय, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आता चुकी होणार नाही, टिपलाय जाईल आणि संपला. राजेश मिरकुटे अर्थात टायगर ऑफ मुरबाडचा खेळ. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. आयोजन केलं या आम्ही अल्लानीकर, आयोजन केलं या आम्ही अल्लानीकर. टेनिस क्रिकेटचे सामने रंगले PSPL मैदानावर. टेनिस क्रिकेट एंड वरती आता मात्र येतोय महेश, ज्याच्या बॅट मधून एक 6 आलाय. अजून किती येतील ते पाहायचं. आता इन ऍक्शन मध्ये सुहास केंबारे देखील पाहायला मिळतील मुरबाड 40+ या टीमच्या माध्यमातून. महेश शास्त्री हा बॉल यॉर्कर मिनी हेलिकॉप्टर, फटका फसला, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. 1 मोर बिग विकेट डाऊन, फलंदाज होईल बाद. महेश हरड बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलियन दाखल झाला. वांजले एक्सप्रेस
मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅटिंग लाईनअप तगडी आहे मुरबाड 40+ ची. अजूनही विलासप्पा बाकी आहे, हरेश तुपे, इथे फटका सुंदर सजवला. एक धाव कंप्लीट. थांबवलंय मनोज पथारेनं. धावसंख्या फलकावरती पोहोचली ती 35 या आकड्यावरती. षटक कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 35 धावा. शेवटचे 12 चेंडू आहेत. 18 चेंडूंचा वादळी खेळ संपला. शेवटचे 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये धावा किती कंप्लीट, किती धावा बनल्या जातील, किती धावांचा टार्गेट इथे दिला जाईल, किती धावांचं लक्ष उभं केलं जाईल किनवली या टीमच्या पुढे ड्रिंक्सवाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक एक टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. आता इथून स्ट्राईक स्वतःकडे जास्त ठेवतील मनोज पथारे, कारण क्षमता आहे, मोठे फटके चांगले खेचतो. मग तो गोलंदाज कोणताही असो. धावसंख्येचा विचार करू. धावसंख्येचा फटकावरती 36 धावा. स्ट्रायकर एंड वरती बिरवाडीचा ढाण्या वाघ, द प्राऊड ऑफ मुरबाड. इथे अडव्या बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतील. टप्प्यावरती बॉलला कॅरी केला. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये, थांबवला. पैकी थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. बॅकअप चांगला आणि धावसंख्येचा फलकावरती 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. सिंगल डबल सध्या सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किती वेळापर्यंत मनोज पथारेला शांत ठेवू शकतील किनवलीकर. इथे लॉंग द कार्पेटच्या साहाय्याने फटका ऑन साइडला एक्झिक्यूटिव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आले एकच. शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत अपेक्षा फार आहेत मुरबाड 40+ या टीमला की मनोज पथारेच्या बॅट मधून षटकार आणि चौकार कधी येतील याचीच प्रतीक्षा करतात, चीच वाट पाहतात मुरबाड 40+ टीम. इथे बाटना फटका काहू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. मनोज पथारेने पाहिलं क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. संधी होती, संधीचं लगेचच सोनं केला आणि सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथे षटक मार्ग असता. अजूनही मला वाटतं जवळ जवळ 8 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. कुडूस आणि अल्लानी टीम रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. जसे मिड इनिंग संपेल टॉस करू. मनोज पथारे इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक. अजून एक धक्का मुरबाड 40+ टीमला.
जशी जसे 6 चेंडू संपतील ना लगेच दोन्ही संघांचा टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल अडबा बॅटनस बरलेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतो. फेकी लालजवाब थांबवला विलास पवारना. लगेचच मागे फिरले एकच धाव 41 धावा फलकावरती. आता इथून विलास पवारची इनिंग महत्वाची राहील की किती धावा 5 चेंडू मध्ये बनल्या जातील. कारण एक पुणे एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला विलास पवार मानप्रभू मुरोली. इथे अडवा बॅटनं प्रहार करायचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 41 धावाच्या मतदा फलकावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर 4 बॉल मध्ये 2 मोठाले फटके जर आले ना तर एक चांगले टोटल इथे उभे राहील. एक चांगला टार्गेट जे मात्र किनवली या टीमच्या पुढे उभं केला जाईल यात मात्र काही शंका नाही. गोलंदाज तयार. फटका जबरदस्त सजवलाय. विलास पवारच्या बॅट मधून निघतील अग्नीच्या जीवाला बाहेर पडेल. हा तो पैसा गोला ठोकलाय षटकार बिगिट. आतमध्ये विलास पवार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती. इथे अप्पट बार सिंगल आली. धावसंख्या फलकावरती 48 धावा. मिलिंद स्ट्रायकर एंड वरती आहे. मिलिंद सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. एखादा मोठा फटका मिलिंदच्या बॅट मधून दाखवेल का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती मिलिंद स्टेप आउट झाले. फटका इथे दमदार. तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या जाईल बाहेर. एक टप्पाकात बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलिंदच्या बॅट मधून येतोय हा चपरात 4. बावन्न धावा अर्धशतक कंप्लीट. 52 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. इथे अजून एक मोठा फटका मारायचा. रनआउटची संधी होईल आणि इथे पंच कळवतील. पंच विकेट. फलंदाज बादल ओके. षटक कंप्लीट झाला आणि 5 षटकांची मॅच. 5 धावसंख्या फलकावरती 52 धावा. मिलिंदला परतावं लागेल माघारी. 1 नंबर बिग विकेट डाऊन. 52 धावा फलकावरती. विजयाचं समीकरण 30 बॉल आणि 53 धावांची गरज. खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ बल्लानी द व्हॉइस ऑफ शहापूर रिकी खाडे सर यांना. धन्यवाद.
यानंतरची मॅच अल्लाडी वर्सेस कुडूस संघाचा कर्णधार आणि अल्लाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. नितीन निमसे कर्णधार आपण यायचं टॉस साठी. हॅलो मुरबाड संघानं टार्गेट सेट केले 52 धावांचं 53 धावांचं आणि ते 53 धावांचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये ते उतरतील आणि ते टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र किनवली संघाच्या वतीने बघायला मिळेल. टॉस होतोय दोन्ही संघाच्या दरम्यान. किनवली सॉरी अल्लाडी वर्सेस कुडूस. कॅमेरामॅन इकडे आपला कॅमेरा या ठिकाणी वळवायचा आहे. टॉस जिंकले हा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय नितीन सर. हॅलो टॉच विन झालं मी आल्याने संघाचा 40+ संघ हा. मी माझ्या गावातून एक टीम अशी केलेली 40+, कारण 40+ची टीम असते ती प्रत्येक गावातून एक खेळाडू असतो आणि ते 40+ मध्ये ते खेळतात. पण मी काय केलं माझ्या जे आम्ही आल्यानेकर चषक मला एक शब्द आला सोमनाथ खाडे साहेबांचा का नितीन तुझी एक टीम पाहिजे. पण मला भरपूर ऑफर आल्या होत्या पण मी त्या टीममध्ये न जाता माझ्या टीममध्ये गावाच्या टीममध्ये खेळलो आणि मी एक माझी टीम केली 40+ची. आणि माझ्या टीममध्ये मी आता पहिल्या सामन्यामध्ये माझ्या टीममध्ये जे प्लेयर नव्हते त्यांना मी मागून घेतले. मुन्ना शेखला घेतला एक माझ्या प्लेअरला आणि चंद्रवीर सापले जबरदस्त असे परफॉर्मन्स असलेले फलंदाज जबरदस्त खेळणारे बाहेर खेळणारे फलंदाज मी त्यांना मागून घेतले. कारण पहिल्या ज्या सामन्यामध्ये ती मी शापूर जी मॅच खेळलो त्यामध्ये मला थोडंसं कमबॅक झालं का मला कुठेतरी कमतरता भासते. आणि आता जी माझी मॅच जी आहे ती कुडूस संघाशी, कारण कुडूस संघाशी मी आजपर्यंत कधी त्यांच्या सामोरं कधी गेलो नाही. त्यांची बॉलिंग बघितली नाही, त्यांची बॅटिंग बघितली नाही, परंतु अप्रतिम असा हा सामना होणार आहे. मी आल्यानगर चषक 2025 जबरदस्त असा सोमनाथ खाडे, दिलीप मोरे आणि मिलिंद सर यांच्या माध्यमातून हा चषक चालू आहे. आणि हा आम्हाला जे ग्राउंड जे उपलब्ध करून दिला ते आमचे दादा रामदादा दोरे साहेब यांच्या माध्यमातून. कारण आमच्या आल्याणी गाव इथनं मिनिमम 10 किलोमीटर सर आमचा गाव इथनं लांब वगैरे, परंतु आम्हाला त्या दादांनी जे मैदान दिलं आंतरराष्ट्रीय लेवलचा हा ग्राउंड आणि आम्हाला इथं खेळण्याची जी संधी दिली त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद कुडूस संघ. नक्कीच सर आपण या ठिकाणी येऊ शकता. धन्यवाद. नितीन म्हटलं की कॉमेडी आली, नितीन म्हटलं की मनोरंजन आलं, यात काही शंका नाहीये. मॅच कडे वळूया. पहिल्या चेंडूवर होतोय चौकार. 4 धावांनी खातं उघडलेलं आहे किनवली संघाचं. 53 धावांचं टार्गेट आहे. दुसरा चेंडू बॉलर गोलंदाज महेशचा आडव्या बॅटनं चेंडू नक्कीच अनसाईडच्या दिशेने जातोय. खूप दूरवरचा प्रवास करून बाळामध्ये खूप खूप मोठं नाव मुरबाड क्रिकेटचं नक्कीच बॅकअप दिलं गेलं. या चेंडूवर 3 धावा वसूल होत आहेत. या सामन्यामध्ये अंपायरिंग करतायत सतीश पाटोळे आणि विशाल भोईर. खूप सारा अनुभव आहे खूप, आणि आयोजनासाठी सुद्धा त्यांची खूप मदत होती आहे. धावांचा विचार केला तर 7 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत गोलंदाज महेशनं. 53 धावांचं टार्गेट आहे. असं म्हटलं तर ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. तुम्ही ध्येय समोर ठेवा आणि त्या दृष्टीने वाटचाल करा, तुम्हाला यश मात्र नक्कीच मिळत असतं. यावेळेस मात्र राईट ओव्हर द विकेटनं पुल केलाय, सक्सेसफुल पुल आहे. जबरदस्त ऑनसाईडच्या दिशेनं बॅकअप दिलं गेलं. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा अतिशय लिलया पद्धतीनं कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे जाते आणि 9 धावांपर्यंत किनवली संघ पोहोचतोय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर नक्कीच 10.5ची सरासरी गरजेची आहे. आतापर्यंत तब्बल 9 धावा 3 चेंडू मध्ये आल्यात, म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनं किनवली संघ खेळतोय. शेनवे विभागाचा एक लेजेंडरी क्रिकेटर संदीप पडवळ आपल्याला मैदानावर दिसतोय आणि त्यांना साथ देत आहेत त्यांचे विशाल दसईकडनं खेळणारे, परंतु आज मात्र 40+ मध्ये आपला खेळ आजमावत आहेत.
यावेळेस मात्र गोलंदाज महेशच्या गोलंदाजीचं माध्यक सौंदर्य आपण बघतोय. क्या बात आहे. बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकडनं थोडीशी गलतीचं मिस्टेक होते. याच दरम्यान या गलतीचा खामियाजा भोगावा लागतोय. एक एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाते आणि जाऊन पोहोचते आहे 10 या आकड्यावर. ज्या रिक्वायर्ड रनरेटची गरज आहे त्या रिक्वायर्ड रनरेटवर नक्कीच कुठेतरी हे दोन फलंदाज त्या रिक्वायर्ड रनरेटला न्याय देताना दिसत आहेत. 53 धावांचं टार्गेट आहे. थेंबे थेंबे तळे साचे बूंद बूंदचे समुद्र बनताय असं म्हटलं जातं आणि त्या दृष्टीनं वाटचाल होणं गरजेचं आहे. स्ट्रिंगल, डबल, चौकार, षटकार हेच तर तुमच्या पार्टनरशिपचं गमक असतं. यावेळेस मात्र पुढचा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन दिशेनं चेंडू येतोय. बॅकअप दिलं गेलं. जोपर्यंत फिक येईल तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी धावफलकावर अर्जित होते. धावफलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचतंय 11 या षटकातील एक चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंचा खेळ बघितला तर एक चौकार आला, एक ट्रिपल धाव आली, एक सिंगल आली आणि 2 डबल्स आल्या. एकूण धावा 11. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीप यॉर्कर क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि हिट केलाय. त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. पहिल्या षटकामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात धावा आहेत किनवली संघाच्या. 1 गडी बाद 11 धावा. डीजे संदीप पडवळ नक्कीच चांगली इनिंग साकारली परंतु माघारी परतावं लागेल. त्याचं सर्व क्रेडिट जात आहे महेशच्या गोलंदाजीला. शेवटचा जो चेंडू टाकला अतिशय जबरदस्त पद्धतीने यॉर्कर लाईनचा चेंडू होता. आता जे क्रिकेटर आलेले ते क्रिकेटर त्यांच्याविषयी सांगणं कोणाला सांगणं म्हणजेच खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी विशेषण आहे. सुहास केंबारी खूप मोठं नाव आहे. मुरबाड क्रिकेट मधले एक लेजेंडरी क्रिकेटर आर्यन स्पोर्ट टेंबरेकडनं खेळतायत. हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे कारण गेल्या वर्षीची एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच विजेता संघ होता टेंबरे संघ आणि त्याचं प्रतिनिधित्व सुहास केंबारेंनी यांनी केलं होतं. नक्कीच क्रिकेटचा हंगाम आला की सुहास केंबारे हे नाव आपल्याला मैदानावर दिसत असतं. दोन्ही तालुके त्यांना लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ओळखतायत. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 2. 53 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा. आता मात्र समीकरण थोडं बदलत आहे. यावेळेस मात्र आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय विशाल आणि त्याची जागा नॉन स्ट्रायकिंगची जागा भरून काढतोय सागर द मॅन फ्रॉम किनवली. थोडस निसर्गाचा या ठिकाणी आपल्याला उन्माद मैदानावर बघायला मिळतोय कीच डस्ट पार्टिकल्स इनसाइड द ग्राउंड. चौफेर असं निसर्गाचं वातावरण. उन्हाचं सत्र पण या उन्हाच्या सत्रामध्ये स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी प्रत्येक खेळाडू खेळतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं जबरदस्त कव्हरच्या दिशेनं फटका येतोय. एक क्रिकेटचं मादक सौंदर्य बिली बाउडन स्टाईल मध्ये पंचांचा इशारा येतो. यस चौकार 4 धावा. विशाल भोईर नक्कीच डान्सिंग अंपायर म्हणून नक्कीच त्यांची वाटचाल सुरू आहे. आम्हाला तुमचा डान्स बघायचंय सर. की 4 धावा येत आहेत आणि धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. विशाल भोईर म्हटलं की ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. एक बिझनेसमॅन आहेत. ॲक्वा गार्डची त्यांची कंपनी आहे आणि त्या दृष्टीनं अंपायरिंग करतायत. चांगलं क्रिकेट सुद्धा खेळतायत आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. सुहास केंबारी नक्कीच राईट अँड राऊंड द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. बॅकअप दिलं जाईल. एक सिंगल कंप्लीट होतीये. चांगला फटका आहे विशालच्या बॅटमधनं. कोणत्या प्रकारची जोखीम पत्करत नाहीये. ज्या रिक्वायर्ड रनरेटची गरज आहे त्या रिक्वायर्ड रनरेटने वाटचाल सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न विशालच्या खांद्यावर जी जबाबदारी दिली आहे ती तिला न्याय देताना दिसतोय विशाल. यावेळेस मात्र 16 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेनं एक ग्लान्स केलं, पुश केलं, एक सिंगल मिळते. थोडस मिसफील्ड बघायला मिळालं परंतु एक सिंगल. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं. एक तेरी तो एक मेरी. ही मॅच मात्र रंगणार यात काही शंका नाहीये. माफक जरी आव्हान असलं तरी मुरबाड संघ आहे आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत लढतोय. कॅचची संधी आहे परंतु अवे फ्रॉम द मॅन. थोडासा दूर चेंडू राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय पण तू बॅकअप दिलं गेलंय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक सिंगल मिळते आणि 18 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. झेलची संधी आहे. कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गुडनेस.
नशिबाची साथ मिळत नाहीये, झेल ड्रॉप होतोय आणि कुठेतरी मुरबाड संघ यावेळेस मात्र या झेलचा नक्कीच खामियाजा भोगतोय. चौकार नक्कीच अगदी सोपा झेल होता, लॉलीपॉप झेल होता, परंतु कुठेतरी मिस जज यावेळेस बघायला मिळालं. चौकार मिळतोय, धाव 4 ने वाढतायत आणि जाऊन पोहोचतायत 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. राईट अँड राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सुहास केमारी जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉडीवर आदळतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, वेग होता, पेस होता, लाईन अँड लेनचा विचार केला तर अचूक टप्पा, ऍक्युरेसी बघायला मिळते. षटक क्रमांक 2 येते संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. किरवली संघ 22 धावा. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आता मात्र 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. म्हणजे तब्बल 10ची सरासरी गरजेची आहे. 18 चेंडू 31 धावा. मला वाटतं हे आव्हान किनवली संघासाठी थोडस अवघड झालंय, कारण या षटकामध्ये धावा कमी आल्यात. 10.5ची सरासरी गरजेची आहे. आता मात्र ऑलराऊंडर खऱ्या अर्थानं राजेश मिरकुटे सर, नक्कीच हे नाव मला वाटतंय माझ्या बालपणी मी जेवढं क्रिकेट बघितलंय मुरबाडचं, त्या क्रिकेट मधलं एक लेजेंडरी टीम होती, फ्रेंडशिप टीम, आणि त्या फ्रेंडशिप टीमचे ओपनर राजेश मिरकुटे सर आता मात्र 40+ मध्ये बघायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटची ती दहशत, ते कौशल्य अजूनही आजमावताना. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू. 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेट न पहिला चेंडू. ओ क्या बात आहे. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, डायरेक्ट फेकी केली आहे आणि यावेळेस घडतंय काय? विशाल कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स नाहीये. नजर हटी, दुर्घटना घटी, रनआउट. रडारमध्ये चेंडू होता आणि या चेंडूचा खरफूस समाचार घेताना विशाल इज ऑन फायर. षटकार. पंचवीस धावांची गरज आहे 16 चेंडू मध्ये. मागील चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू होता, पण आता मात्र स्ट्रॅटेजी बदलली फलंदाज विशालनं. नक्कीच चेंडूचा आढावा घेतला आणि या चेंडूला खऱ्या अर्थानं आकाशात भिरकावून दिलं. कॉर्नर रिजनच्या डोक्यावरनं षटकार येतोय. 25 धावांची गरज आहे. आता मात्र फटकाच फसलाय. झेलची संधी आहे, खूप दूरवर खेळाडू आहे, परंतु बॅकअप मिड विकेटच्या झोन मध्ये देताना दिसतात. बाळामती आहे, सॉरी कमलाकर आहे. अण्णा हो अण्णा भोईर नक्कीच चांगले खेळाडू. इक्वेशन बदललाय. 15 चेंडू 23 धावा. 15 रन्स 23 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 15 बॉल्स. समीकरण बदललाय. राईट हँड ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा फुल टॉस. ग्लान्स केला ऑन साईडच्या दिशेनं. नक्कीच मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा बॅकअप दिलं गेलं. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न आहे. नक्कीच चांगली फेकी. थ्रो जबरदस्त आहे. नक्कीच हा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु असतोय आणि मैदानावर 40+ चे आपण खेळाडू बघतोय आणि परंतु तेवढाच दमखम अजूनही क्रिकेटचं ते ज्वलंत जाज्वल्य सळसळणारं रक्त मैदानावर बघायला मिळत आहे. 14 चेंडू 22 धावा.
घुटना टेक या स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न, एक नटराजन वेनं खेळण्याचा प्रयत्न, पण तो टप्पा पडल्यानंतर नक्कीच कुठेतरी जी फिरकीची जादू आहे, राजेश मिरकुडे सर यांची जी गोलंदाजी आहे, क्या बात आहे. षटकातील शेवटचा चेंडू, फुलटॉस नक्कीच यॉर्क या ठिकाणी होतोय. एक धाव, दुसरीचा प्रयत्न असेल का नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. समीकरण आता मात्र मॅच खूप निर्णायक आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज, 11ची सरासरी गरजेची आहे. कोण जिंकेल मॅच बघावं लागेल. बारा चेंडू 22 धावा. विकेटचं पतन झालंय 2. काय म्हणताय? 53 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. स्कोर झालाय 31. सॉरी आम्ही चेक करतोय. अब 32 धावा झालेल्या आहेत. सॉरी, इक्वेशन बदलत आहे. 12 चेंडू 21 ची गरज आहे. पिंटू दादाचा मॅथ्स जबरदस्त आहे. वेल डन. एक एक धाव खूप महत्वाची क्रिकेटमध्ये, कारण मागच्या मॅच मध्ये मुरबाड संघ एका धावेने जिंकला होता, त्यामुळे एक एक रन खूप महत्वाची आहे. 12 चेंडू 21 ची गरज. निर्णायक अवस्थेत पोहोचलेला सामना, रोमहर्षक सामना. सुहास केंबार येत आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या 11 धावा खर्च झाल्या होत्या. नक्कीच ही जी ओव्हर आहे ती खूप क्रुशियल आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. फलंदाज आहे बाळा, द मॅन फ्रॉम शिलोत्तर. पहिला चेंडू, चांगला फटका आहे, जबरदस्त ताकद, नजाकत, क्लास, षटकार. क्रिकेटमध्ये दर्शन सर आम्हाला एक डायलॉग आठवतोय, पिक्चर मधला डायलॉग आठवतोय. एक चुटकी की सुंदर किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. पण तो एक चेंडू तुमच्या मॅचला कलाटणी देऊ शकतो. एक चेंडू मॅचचं सूत्र हलवू शकतोय, हे दाखवून दिलं बाळानं या चेंडूवर. 11 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्रेटच्या दिशेनं फटका येतोय. हा खेळाडू नक्कीच या मॅचचं चित्र बदलतोय. मॅच किनवलीच्या बाजूने झुकवतोय. 10 चेंडू मध्ये आता मात्र 11 धावांची गरज आहे. 2 बॅक टू बॅक चेंडूवर तब्बल 10 धावा वसूल केल्यात आणि 42 धावांपर्यंत पोहोचतोय किनवली संघ. 10 चेंडू 11 धावांची गरज. सुहास केंबारी लिजेंडरी क्रिकेटर, नक्कीच त्यांच्या गोलंदाजीवर नक्कीच प्रहार केले जात आहेत. पुन्हा एकदा क्या बात आहे, बाळा इज ऑन फायर. बाउंड्री. केंबारी अजूनही खेळतायत, करंट खेळतायत माझ्या माहितीप्रमाणे, परंतु इनफॉर्म गोलंदाजावर सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतोय हे दाखवून दिलं बाळानं. हो, आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा बदलला आणि कुठेतरी कमबॅक करणारा चेंडू होता. 8 चेंडू 7 ची गरज. 8 चेंडू 7 धावांची गरज. समीकरण बदललाय. 46 धावा फलकावर. परंतु क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाहीये.
फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. गॅप मध्ये सुई मधून धागा काढावा त्याप्रमाणे चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री रिजन. 4 रन्स, 4 धावा. प्रेमास रंग यावे, परंतु यावेळेस मात्र रंग मात्र बाळाच्या बॅटनं बदललाय. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं 3 चौकार आणि 1 षटकार आलाय. क्या बात आहे. 3 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. ओ सामना संपवणारा फटका, षटकार. किन्हवली संघ विजयी विजयी विजयी. वन मॅन आर्मी. क्या बात आहे. एका माणसाचं सैन्य असं नक्कीच म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. क्या बात आहे. बाळा तो आला, त्यानं पाहिलं, त्याने भिरकावून दिले चेंडू सरळ सीमारेषे पार आणि किनवली संघाला सिंगल हँडेडली मॅच या ठिकाणी जिंकून दिली आहे. बाळा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. यायचंय आपण. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. अरुण भोईर सरांनी हे जे मोहरे टिपले तर नक्कीच क्या बात आहे. कौतुक करावं लागेल त्यांच्या मॅनेजमेंटचं की 40+ चे प्लेयर एक एक हिरा तराश के लाया है. जबरदस्त बॅटिंग. या सामन्याचा हिरो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बाळा आणि त्याला